पेरली आणि वांगी पेरलेली आहे. त्याच्यावर आम्ही टालं टाकतो. टालं टाकली की आतमध्ये उगण चांगली मस्त होते. ते आता काढतो आम्ही. ती भाजी पेरल्यावर तर ती भाजीला अशी हे शेणाची खत टाकली की भाजी मजबूत होते आणि मस्तपैकी जाम होते. म्हणून तिला खत म्हणून टाकायचं आहे भाजी. उन्हात काम करणारे हात, मातीशी रोज जोडलेलं आयुष्य आणि प्रत्येक रोपट्याकडे लेकरासारखं लक्ष देणारी ती माणसं, हे सगळं पाहिलं ना की अन्न या शब्दाची किंमत अजून जास्त जाणवते. मी मुंबईत राहत असल्यामुळे जेव्हा सुट्टीत गावी येणं होतं ना, तेव्हा मला या सगळ्या गोष्टी शिकण्याची आणि अनुभवण्याची नेहमी उत्सुकता असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं आम्हाला शिकवणारी ही कदाचित शेवटची पिढी. माती कशी जपायची, ऋतूनुसार कसं जगायचं, झाडांना लेकरासारखं कसं वाढवायचं आणि साध्या आयुष्यातही आनंद कसा शोधायचा. कदाचित काही वर्षांनी नाही कामं फक्त व्हिडिओमध्ये दिसतील, पण आज आम्ही ती प्रत्यक्षात अनुभवतोय. हीच खरं तर खूप मोठी गोष्ट आहे, नाही का? हात साबण धुवून नाही तर जाळ सुटेल हाताला, तोंडाला फास. बाय. लवंगी मिरची बाय.